असं चमचमीत खायला पाहिजे पोरांना. फ्रेंच फ्राई, सोयाबीन चिली, मग काय कामाचा कटाळा येत नाही बोया पोरांना. असं म्हणतात 40 नंतर पिगमेंटेशनचा त्रास सुरू होतो. त्याच त्रासातून मी पण चालली मंडळी. आता आयुष्यात कधी कुठलं केमिकल लावलं नाही भो, कधी फोड नव्हता चेहऱ्यावर, पण आता लय अवघड झालं. अगं बाई, आमच्या बबडीची स्टाईल पाहिली का? आमच्या बबडीला डोळे लागलेत बरं का. आता तिला परत पिल्लं होणार आहेत. आणि आज तुम्हाला मी एकदम चमचमीत वांग्याची रेसिपी पण शेअर करणार बरं का मंडळी. कुठलेही वेगळे मसाले न वापरता अगदी घरगुती साहित्यातून वांग्याचे उभे काप करून घ्यायचे. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे. 3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं मी वाटण केले पाणी घालून. इथपर्यंत तयारी झाली, पण मला मुंबईहून नाही का ताईचा फोन आला, त्याच्यातच माझा अर्धा तास गेला. आणि तेवढ्या वेळात वांगे लालसर झाले. बोलणं झाल्यानंतर परत वांगे धुतले आणि तयारीला लागले. कढईत तेल गरम झालं तसं जिरे मोहरीची फोडणी केली, वाटलेलं वाटण घालून हळद घातली, छान मसाला भाजून घेतला. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून पुन्हा ते परतून घेतलं आणि वांग्याच्या फोडी त्याच्यात सोडून दिल्या. सगळ्या फोडी घातल्यावर चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर 2 मिनिटं वांग शिजून घेतलं. पुन्हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आणि मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहिला होता शेंगदाण्याच्या कुटाचा, त्याचं पाणी असं मिळून 1 कपभर पाणी पुन्हा घातलं आणि 1 मिनिटभरच त्याला वाफ घेतली. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं रस्सा वांगा आपण तयार केलेला आहे, ज्याला आम्ही वांग्याचं कालवण म्हणतो. कधीतरी वेगळ्या पद्धतीनं म्हणून असं कालवण करायला काय हरकत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईवरून ज्या ताईंचा मला फोन आला होता त्या आमच्या पारनेर तालुक्यातल्या भाळवणीच्याच आहेत. त्यांनी त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी मला फोन केला होता आणि मी सुद्धा एक मोठी बहीण म्हणून त्यांना खूप धीर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याशी बोलून जर कोणाचं दुःख हलकं होत असेल ना, त्याच्यासारखं समाधान नाही कुठंच.